नमस्कार. मी संजय फाले, मुळशी नांदगाव येथील शेतकरी. आमच्या शेतात दरवर्षी शेती करण्यासाठी खूप मजुरांची टंचाई येत असे. मजुरी परवडत नाही म्हणून मी चंद्रशेखर भडसावळे यांचे SRT तंत्रज्ञानाचा यूट्यूबवर बघून अवलंब केला आहे. तरी या शेतीतून मला बऱ्यापैकी खर्चात बचत होऊन मजुरांची टंचाई दूर झालेली आहे. सर्वप्रथम मी शेतीची पूर्णपणे मशागत करून 136 सेंटीमीटर साईजचे गादी वाफे तयार करून घेतले आणि साच्याच्या साह्याने त्याच्यावर साचा आपटून खत आणि भाताचं बी टाकून ती बिळं बुजवली. ते बुजून झाल्यावर पाऊस पडला की त्याच्यावर गोल नावाचं तणनाशक फवारणी केली. तणनाशकाची फवारणी केल्यानंतर 1 महिना त्या शेतात आपण फिरायचं नाही. 1 महिन्यानंतर काही दिसलेली खेकडांची बिळे बुजवून औषध टाकून बुजवायची आणि मग 1 महिन्यानंतर आणि जेथे कुठे खेकडांनी जे चोथे खाल्लेले असतील ते चोथे तेथेच उगवलेल्या भाताच्या चोथ्यातून काढायचे आणि ते पुनर्भरण करायचे. आणि मग याच्यामुळे आपल्याला शेतीत खूप कमी कष्ट लागतात व मजुरांची टंचाई भासत नाही. याचा एक फायदा म्हणजे चिखलणी करायची नाही, रोपं उपटायची नाहीत. फक्त एकदाच बी साच्याच्या साह्याने टोचणी करायची आणि भात कापायचं. यामुळे शेतीमध्ये मजुराची खूप बचत होते आणि आपल्याला भाताची शेती खूप फायदेशीर होते. ही शेती आमच्या छोट्या छोट्या कुटुंबातील मुलांनी आणि मोठ्या माणसांनी ही 3 दिवसात आम्ही शेती पूर्णपणे लावून झालेली आहे. माझे वडील म्हणत होते की पारंपरिक शेती सोडून तू हे काय वेड्यासारखं करतोय. पण माझी आई आणि माझी मुलं आणि माझ्या भावाची मुले ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. पप्पा तुम्ही हे कराच आणि तुम्ही हे तंत्रज्ञान सिद्ध करून दाखवाल. कुटुंबातील सगळ्या मुलांना इतका आनंद झाला की आपण केलेल्या कष्टाचे चीज झाले. म्हणून आत्ताच्या युगात अशा तंत्रज्ञानाची गरज आहे आणि त्यामुळेच अशी जर बिना कष्टाची जर शेती केली तर तरुण मुलं शेतीकडे वळतील. म्हणून माझे सगळ्यांना नम्र निवेदन आहे की शेती काळ्या आईची सेवा करा, शेतशिवार आपलं हिरवंगार करा. अगदी कमी कष्टात आणि कमी खर्चात ही शेती फायदेशीर ठरते. या शेतीचे तंत्रज्ञान आहे SRT तंत्रज्ञान. हे सगळ्यांनी अवलंब करा आणि शेती कमी खर्चात पिकवून दाखवा. जय किसान, जय जवान.